हॅलो नमस्कार, मी स्नेहा. आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत आहे. तर सगळ्यांना सर्वात आधी शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे. आज आहे संकष्टी चतुर्दशी. तर तुम्हा सर्वांना संकष्टी चतुर्दशीच्या मंगलमय अशा शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. आणि आता लवकरच आपल्या गणपती बाप्पाचं सुद्धा पुढच्या महिन्यामध्ये आगमन होणार आहे. तर आज आहे संकष्टी चतुर्दशी आणि माझी तर दिवसाची सुरुवात झालेली आहे. कामं वगैरे आवरलेत. आज आमचा काय सगळ्यांचा उपवास आहे, त्यामुळं खिचडी आहे. मुलांच्या पुरता फक्त वरण भात करायचं आहे. तर म्हटलं आजचं दिवसभराचं जे काही रुटीन आहे ते तुमच्याशी शेअर करायचं. तर माझ्या मागे बघू शकता, आजची देवपूजा जी आहे ती अर्णव करतोय. कारण आतापासूनच मुलांना थोडंसं असं वळण आपण लावलं पाहिजे. कारण वायफळ बाहेर फिरण्यापेक्षा हे केलेलं चांगलं. त्यामुळं मी कपडे वगैरे धुवून घेतली, तोपर्यंत त्याला म्हटलं देवपूजा करून घे. तर तो करतोय देवपूजा मस्त अशी. तर आता सगळी देवपूजा झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते त्यांनी कशा पद्धतीने देवपूजा केली. तर इथं बघू शकताय अर्णव मस्त असं देवपूजा करतोय. पण त्याच्याकडून आज थोडीशी चुकी झाली. जे काही हे नारळ उगवून आलेला आहे ना, तर तो तांब्या तिथं सांडला. त्यामुळे ते सगळं जे काही देवाचं वस्त्र आहे ते थोडं ओलं झालेलं आहे. कारण तिथं ना थोडंसं ते चौरंग हलतोय, त्यामुळं ते त्याच्या हातून सांडलं. त्याला अजून एवढं जमत नाही, पण तो प्रयत्न करतोय. कारण आत्ताच हे लहान मुलांचं वय आहे, त्यांना थोडंफार आपण शिकवलंच पाहिजे. कसं वाटतंय? तर आज पहिल्यांदाच तो देवपूजा करतोय. ते पुढे इकडे ठेवायचं. आधी परडी घे, परडी हे कर. परडीला हळदी कुंकू लाव. इकडल्या साईडला. हां, त्याला हळदी कुंकू लावायचं. पहिला कुंकू लावून घे, मग हळद लाव. अरे बाळा, त्या बोटानं हा त्यानं कुंकू लावायचं. सगळीकडे लाव. तर अर्णवला ना सकाळी सांगितल्यानंतर त्याने स्वतःहून देवपूजा केली. आणि त्याला असं देवपूजेची सवय लावायची आहे, म्हणूनच आम्ही आता सवय लावतोय ती. तर जेव्हा मनापासून पूजा करतो ना, त्याला पाहून आम्हाला सुद्धा खूप आनंद होत होता. तर खूप मनापासून तो करत होता. शेवटी म्हणतात ना, संस्कार हीच मुलांसाठी सर्वात मोठी संपत्ती आहे. म्हणून त्याला आत्तापासूनच आम्ही थोडं चांगलं ज्ञान देण्याचं किंवा चांगलं काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करतोय. तर फायनली त्याची देवपूजा करून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकताय खूप प्रसन्न. आणि मला तर खूप आनंद झाला. आणि त्याला मग शेवटी मी नमस्कार पण करायला सांगितला. तर बघितलंच तुम्ही, फायनली देवपूजा झालेली आहे. आणि आजची देवपूजा संकष्टी निमित्त अर्णवनी केली. कशी केली? चांगली केली. आज पहिल्यांदा त्याला शिकवलंय. कारण आता त्याला इथून पुढे रोजची सकाळची आंघोळ झाल्यानंतर ना मी ही सवय लावणार आहे, त्याच्याकडे देवपूजा करायला देणार आहे. कारण काय करतो तो, आंघोळ करतो, आवरतो आणि मग बाहेर रोडला जातो. त्याच्यापेक्षा ही चांगली सवय आहे ना, काहीतरी चांगलं करतोय देवपूजा. असं काहीच त्यांना पाहिजेच थोडंफार. काय सांगशील? सगळ्यांना फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा. हॅपी फ्रेंडशिप डे. हॅपी फ्रेंडशिप डे. ओके, व्हिडिओ आवडला तर आमचा एक लाईक शेअर, चॅट चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा सगळ्यांनी. आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आणि अर्णवसाठी एक जरूर व्हिडिओला लाईक द्या. तर बघा, आता वाजले सकाळचे 11 आणि आता देवपूजा वगैरे सगळी झालेली आहे. अर्णवने देवपूजा वगैरे आवरले. फक्त आता बाकी आहे म्हणजे झाडलोट वगैरे सगळं केलं. तर आता फरशी वगैरे पुसून घेते. हे बघा कपडे वाळलेली, कारण पाऊस होता ना, त्यामुळं इथं सगळं टाकलेलं होतं ना, तर ते आता सगळे वाळलेली कपडे काढलेत. तर आज मला ना हे कपाट आवरायचं आहे, कारण एक दरवाजा तुटलेला आहे. तर तो दरवाजा तुटला आहे ना, त्यामुळं अथर्व काय करतो, सकाळी उठला की तिथली कपडे सगळी पूर्ण ना विस्कटून टाकतो. तर असं काहीचं त्याचं रोजचं चालू असतं. मला रोजच्या रोज ते कपाट आवरावंच लागतं. असं काहीचं आता आहे चालू. तर आज त्याने भरपूरच सगळं विस्कटलाय. कारण तो सकाळी पहाटे 5 वाजता उठला होता आणि त्याच्यासोबत जर कोण खेळायला नसेल ना, मग त्याचं हे असं काहीतरी काम चालू असतं, दुसरी कामं लावत असतो मला. तर आता काही दिवसभर तर काम नाही आहे, त्यामुळं मग आता हे काय आवरायला एवढं काय वाटत नाही. बाकी सगळं माझं घरातलं टोटली कामं सगळी आवरून झालेली आहेत. भांडी वगैरे मी रात्री झोपतानाच किचन भांडी वगैरे सगळे आवरून झोपले होते. तर चला आता मी आधी फरशी पुसून घेते आणि त्यानंतर मग
कपडे वगैरे घडी करते आणि त्यानंतर मी तुम्हाला फायनल लुक दाखवते. तर बघू शकताय अथर्व आहे खेळतोय आणि माझं जे काही कपडे वगैरे घडी करायचं होतं ते कपाट बघा अशा पद्धतीने सगळं आवरलेलं आहे. खालचं कपाट आहे अथर्वचं, वरचं आहे माझं आणि तिकडं कोपऱ्यामध्ये आहे आर्नवचं आणि असं काहीसं थोडंफार सामान लावून घेतलं. बाकी सगळं घर चकचकीत केलेलं आहे. अजून फरशी वगैरे तशी ओलीच आहे. तर असं काहीच आहे. आता थोडीशी भांडी आहेत चहाची वगैरे ती तेवढीच बाकी आहे. तर असं काहीसं माझं छोटंसं घर आहे आणि आता 11:30 झालेत. तर आता अथर्वला मी थोडंसं वरण भात चारते आणि त्यानंतर पुढचं रुटीन तुमच्याशी शेअर करते. व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू बघा. तर आता दुपारचे वाजलेले आहेत 1 आणि आता मी करते फराळचं. फराळसाठी खिचडी आहे. तर आता मी खिचडी करते तुम्हाला. तर इथं बघू शकता साबुदाणा मी भिजत घातला होता. शेंगदाण्याचा कूट वगैरे आता करून घेतला, मीठ वगैरे टाकून घेतलंय. इथं बटाटे चिरून घेतलेत, बटाटे स्वच्छ धुवून पण घेतलं आणि इथं आहे मिरची. तर आता गॅसवर कढई ठेवली आहे आणि आता याच्यामध्ये मी बनवणार आहे आपली मस्त अशी झणझणीत खिचडी, शाबूची खिचडी. चला तर मी पटपट आवरून घेते आणि त्यानंतर तुम्हाला खिचडी झाल्यानंतर दाखवते. तर बघा इथं मस्तपैकी असे शाबूचे पापड थोडे तळले आणि इथं आपली अजून गरमागरम खिचडी होते. तर दुपारचा आमचा फराळ झाला आणि त्यानंतर आम्ही रविवारची भाजी मंडई गाठली. ताज्या भाज्या, फळं आणि बाजारातील गजबज हे सगळं पाहायला नेहमीच मजा येते. प्रत्येक रविवारी शक्यतो आम्ही आठवड्याभराची भाजी इथूनच घेतो. रविवार असल्यामुळे रस्त्यावर थोडी गर्दी होतीच, कारण सुट्टीचा दिवस त्यामुळे सगळेजण बाहेर पडलेले असतात खरेदीसाठी, काही कामानिमित्त वगैरे. तर ॲटोमधून प्रवास करताना कोल्हापूरचं सुंदर वातावरण अनुभवायला खूप छान वाटतं. तर भाजी मंडईत पोहोचल्यानंतर आम्ही तिथे गेल्यानंतर ना गणरायाचं दर्शन घेतलं, कारण भाजी मंडईमध्ये गेल्यानंतर ना एक छोटंसं गणपतीचं मंदिर होतं. तर कोणत्याही शुभ कामाची सुरुवात आपण बाप्पाच्या आशीर्वादाने करतो आणि बाप्पाचा आशीर्वाद घेतल्यानंतर मनाला एक वेगळीच ऊर्जा मिळते. त्यामुळे मग आज संकष्टी होती म्हणून इथंच दर्शन घेऊन घरी निघालो. तर परत एकदा सगळ्यांना नमस्कार. आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 3:30, दुपारचे 3:30 वाजलेले आहेत आणि आत्ताच मी भाजी मंडईमध्ये जाऊन आले, कारण कोल्हापूरमधले जे कोण असेल ना त्यांना माहीत असेल की लक्ष्मीपुरीमध्ये आज रविवार बाजार असतो. तर भाजीपाला घेऊन आले बघू शकते. आणि आज भाजीपाला पण थोडा स्वस्त होता. 10ला 2 पालेभाज्या पेंड्या होत्या, त्यामुळं मग भाजीपाला सगळा घेऊन आले. कारण आता मग एकदा आणला ना भाजीपाला की 15 दिवस बघायला लागत नाही. तर चला आता तसंच गणपतीचं पण दर्शन घेऊन आलो. भाजी मंडईमध्येच मंदिर होतं, तिथंच दर्शन घेतलं. व्हिडिओ कंटिन्यू करा. तर नमस्कार मंडळी, संध्याकाळचे वाजलेले आहेत आता 7:15 झालेत आणि आता मी चालू केलेला आहे स्वयंपाक, कारण 9:30 वाजता चंद्रोदय आहे. तर जेवण रेडी पाहिजे, कारण चंद्रोदय 9:30चा टायमिंग झाला की आमच्या इकडे उपवास सोडतात. तर आता लावून घेतला आहे कुकर, डाळ भात आणि बटाटे एकाच कुकरमध्ये लावून घेतलेत. तर इथं अथर्व पण आहे खेळतोय. तर तिथून चटईवरून ना इकडे आलाय गडगड्यात आणि भाजीपाला थोडाफार अजून काढायचं आहे सगळं. आता थोडं काढून ठेवले, तर आता ते पण नीटवाट वगैरे मला कोथिंबीर वगैरे निवडून डब्यामध्ये पॅक करून ठेवायचे आहे. तर असा काहीसं माझं रोजचं रुटीन असतं. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. तर नमस्कार. आता वाजल्यात रात्रीचे 10 आणि आम्ही संकष्टी चतुर्थी उपवास सोडतोय, कारण 9:30ला चंद्रोदय झाला आणि थोडासा स्वयंपाकाला लेट झाला. त्यामुळं आता अथर्व झोपलेला आहे, आम्ही उपवास सोडते. तर हे पण आलेले आहेत. तर बघा मेन्यू आमचा: चपाती, बटाटे भाजी, वरण, मोदक आणि पापड आहे. बोला काय तर व्हिडिओमध्ये काय बोलायचं. संकष्टीच्या हार्दिक शुभेच्छा म्हणून झालं. संकष्टी संपली, झाली आता. या सर्वांनी जेवायला या. जेवण बटाटे भाजी केल्या, पापड आहे, हे आहे, मोदक आहे.
चला तर मग आता आम्ही जेवण करून घेतो. आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.